नमस्कार, नमस्कार, नमस्कार. मी समीर माचवे आणि एका नव्या कोऱ्या सीरीजमध्ये तुमचं स्वागत आहे. या सीरीजचं नाव आहे लॉज ऑफ कंपाऊंडिंग. अनेक व्हिडिओ या सीरीजमध्ये बनवायचा माझा मानस आहे आणि हेतू हा आहे की कंपाऊंडिंगचा जो काही लॉ आहे आणि कंपाऊंडिंगच्या ज्या काही गोष्टी आहेत त्या आपल्या फेवरमध्ये कशा काम करतील आणि आपलं कसं लॉंग टर्म वेल्थ क्रिएशन होईल, ह्या वेगवेगळ्या गोष्टींवरती आपण व्हिडिओ बनवणार आहोत. सो या सीरीजमध्ये तुमचं स्वागत आहे. एक छोटीशी सूचना, आज सोशल मीडियावरती आपला अटेन्शन स्पॅन कमी झालाय. मी अनेकदा बघतो 1 मिनिटाचं रील सुद्धा लोक पूर्ण बघत नाही, 30 सेकंड बघतात. पण हे गोष्ट लक्षात घ्या की जर तुम्ही कंटेंट नीट पूर्णपणे बघितलात, कुठेतरी हे कंपॅरिझन केलं की ह्या व्हिडिओमध्ये जे सांगितलंय आणि मी माझ्या लाईफमध्ये काय करतोय आणि या व्हिडिओत सांगितलेली कुठली एक चांगली गोष्ट आहे जी मी माझ्या लाईफमध्ये अप्लाय करू शकतो, जेणेकरून मी 1% माझ्या लाईफमध्ये पुढे जाईन. ह्या मानसिकतेतनं जर तुम्ही पूर्ण व्हिडिओ बघितला, त्याचा अभ्यास केलात आणि त्याच्यावरती कृती केली, तरच तुमचं वेल्थ क्रिएशन होणार आहे. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, फार लांब नाहीये. दिवसातनं 10-15 मिनिटं तर आपण निश्चितच काढू शकतो स्वतःच्या शिक्षणासाठी. सो वेलकम टू द न्यू सिरीज, दी लॉज ऑफ कंपाऊंडिंग. राईट. सो आजच्या व्हिडिओचं आपलं जे मेन टॉपिक आहे दॅट इज पॉवर ऑफ टाइम. की तुमच्या इन्व्हेस्टिंग जर्नीमध्ये वेळेचं काय महत्व आहे हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार. एक सिंपल इन्व्हेस्टमेंटचा मंत्र मी शिकलो जो माझ्या लाईफमध्ये, तोच मी आज तुमच्याशी शेअर करतो. त्याच्यामध्ये पहिली स्टेप आणि सगळ्यात महत्वाची स्टेप काय असेल तर गुंतवणुकीची जर्नी लवकर सुरू करा, थांबू नका. स्टार्ट अर्ली. जास्त काळ इन्व्हेस्टेड राहा, शक्यतो कायमस्वरूपीच इन्व्हेस्टेड राहा, जसं वॉरेन बफे म्हणतात. पण जास्तीत जास्त काळ इन्व्हेस्टेड राहा आणि कंपाऊंडिंगचा जो काही कार्यक्रम आहे त्याला ती मॅजिक करू द्या, ज्याच्यातनं तुमचं वेल्थ क्रिएशन होणार आहे. अनेकदा आपण हे बेसिक रूल्स फॉलो करत नाही आणि हे इतकं सिंपल आहे, कदाचित ते अति सिंपल असल्यामुळेच आपल्या पचनी पडत नाही आणि आपण त्याचा उपयोग करून घेत नाही. राईट. सो जे लोक हा युट्यूबवर चॅनल बघतायत त्यांनी विचार करा मला सबस्क्राईब करण्याचा या चॅनलला. जे लोक फेसबुकवरनं बघतायत फॉलो करा. तुम्हाला जर लॉंग टर्म वेल्थ बनवायची असेल, फायनान्शियल लिटरसी तुम्हाला हवी असेल, कारण पैसा येत जात राहील, आर्थिक साक्षरता ही जाणार नाही, एकदा आली की आली, तुमचं नॉलेज कुठेही जात नाही. त्यामुळे ह्या चॅनलला सबस्क्राईब करा, मला फेसबुकवर फॉलो करा, जेणेकरून तुमची आर्थिक साक्षरता वाढवायला मी तुमची मदत करू शकतो. आणि ज्या ज्या लोकांना अपडेट्स हवेत, बेल आयकॉन प्रेस करा युट्यूबवर, जेणेकरून मी नवीन व्हिडिओ टाकला की तो तुम्हाला मिळेल. राईट. थँक्यू. बऱ्याचदा मला असं दिसतं की लोक काही ना काहीतरी कारण शोधतात गुंतवणूक सुरू न करण्यासाठी. आणि प्रामुख्याने एक कारण जे सातत्याने माझ्या समोर आलेलं आहे ते म्हणजे माझा आत्ता इन्कम कमी आहे, माझा पगार कमी आहे किंवा माझं उत्पन्न कमी आहे, थोडंसं उत्पन्न वाढू द्या मग मी SIP निश्चितच चालू करेन, अशी मानसिकता लोकांची कुठेतरी असते. सो त्या दिवसासाठी थांबू नका. किंवा दुसरं कारण हे असतं की अजून मी यंग आहे, अभि तो पार्टी सुरू होईल, काय घाई व कुठे एवढ्या लांबचा विचार करा. आणि मग ते आपण टाळमटाळ करतो, कारण यंग एज आहे, ते हॅपी गो लकी ऍटिट्यूड असतं, सिरियसनेस नसतो. राईट. पण एक गोष्ट लक्षात घ्या की जर तुम्ही असा विचार करत असेल की माझा इन्कम वाढला की मग मी आज समजा मला 500 रुपये जमतायत ना, मी तेव्हा 5,000 टाकेन अँड आय विल कॉम्पेन्सेट फॉर दी लॉस्ट टाइम. दॅट इज नॉट पॉसिबल. हे लक्षात घ्या, कारण वेळ हा जास्त पॉवरफुल असतो पैशापेक्षा. पैसे नसले तर चालतात, पण वेळ गेली की गेली. त्यामुळे कळकळीची विनंती आहे की स्टार्ट अर्ली. इव्हन इफ यू स्टार्ट स्मॉल डझंट मॅटर. छोटी सुरुवात करा, पण आजच करा. राईट. हे खूप महत्वाचं आहे आणि अनेकदा हे इन्व्हेस्टर्स मिस करतात की नक्की कधी सुरुवात करू मी, त्याचा मुहूर्त बघत बसतात. तसं करू नका. एक छोटं उदाहरण देतो. 2 मित्र आहेत, राहुल आणि अमन. राहुलला थोडं लवकर जाण आली या गोष्टीची आणि त्यांनी वयाच्या 25व्या वर्षी गुंतवणूक सुरू केली. अवघे 2,000 रुपयाची SIP त्यांनी केली. फार काही त्याचा इन्कम नव्हता, पण नेव्हरलेस त्याला ती जाणीव झाली आणि स्टार्टेड. अमननी मात्र 35व्या वर्षी गुंतवणूक सुरू केली आणि त्यांनी जो काही लॉस झाला होता त्याचा वेळेचा, 10 वर्ष उशीर झाला, त्याला कॉम्पेन्सेट करण्यासाठी त्यांनी असा विचार केला की आपण जास्त रक्कम टाकू. 5,000 रुपये टाकले. आता आपण ह्याचं जर कंपॅरिझन केलं तर राहुलला त्याच्या वयाच्या 50व्या वर्षी या 2,000 रुपयावर साधारण 12-13% कॅल्क्युलेशन तुम्ही करू शकता परतावा मिळाला.
तर राहुलकडे 45 लाख रुपये येतात आणि अमनकडे फक्त 27 लाख रुपये येतात. दिस इज द डिफरन्स. कारण हे गोष्ट लक्षात घ्या की टाइम इज मोर इम्पॉर्टंट दॅन द इन्व्हेस्टमेंट अमाऊंट. त्यामुळे कॅल्क्युलेशन हे सांगतं की कंपाऊंडिंग मध्ये वेळ महत्वाची आहे, ना की तुम्ही टाकलेली रक्कम. हे खूप महत्वाचं आहे. कंपाऊंडिंग कसं काम करतं? एक सिंपल फॉर्म्युला आहे. तुम्ही पहिले गुंतवणूक केली एक्स अमाऊंट, त्याच्यावरती परतावा आला आणि त्या परताव्यावर परत परतावा आला. आपण ज्याला मराठीत चक्रवाढ व्याज म्हणतो. आणि चक्रवाढ व्याजामध्ये हे खूप महत्वाचं आहे की तुम्ही जास्तीत जास्त काळ इन्व्हेस्ट राहिले पाहिजे. आता जे लोक यंग आहेत आज, त्यांच्यासाठी काही मेसेजेस मी इथे देतोय. सगळ्यात पहिला मेसेज इज लाऊड अँड क्लिअर. स्टार्ट अर्ली. कमी वयात सुरू केलं तर पुढे जाऊन तुमच्या डोक्याला ताण कमी होणार. कारण छोटी रक्कम, अगदी 500 रुपये, 1000 रुपये, 5000 रुपये, ज्याच्या त्याच्या ऐपतीप्रमाणे, ही मोठे मोठे टार्गेट अचीव करायला मदत करते. मोठी अमाऊंट तुम्हाला तयार करता येते, इवन इफ यू स्टार्ट स्मॉल. म्हणून लवकर सुरू करणं हे आवश्यक आहे. त्याच्यानंतर मार्केट तर खालीवर होतच असतं, ते तुझ्या आणि माझ्या कंट्रोलमध्ये नाहीये बाबा. तर व्हॉलेटिलिटी याची चिंता करू नका, कारण ते तुमच्या कंट्रोलमध्ये नाहीये. आणि जेव्हा तुमचा लॉंग टर्म होरायझन असतो, जेव्हा तुम्ही अर्ली लाईफमध्ये सुरू करता फॉर अ लॉंग टर्म गोल, थिंग्स लाईक चिल्ड्रन्स एज्युकेशन, रिटायरमेंट, तर मार्केटचे जे काही उतार चढाव आहेत आणि त्याचे जे इम्पॅक्ट तुमच्या पोर्टफोलिओवर होणार आहेत, ते सगळं स्मूथ आउट होऊन जातं आणि ते सगळं नंतर त्याचा ऑलमोस्ट काहीही इम्पॅक्ट येत नाही. टिपिकली हे करण्यासाठी 10 वर्ष तरी आपली मानसिकता पाहिजे गुंतवणूक करण्याकडे, आणि हे खूप महत्वाचं आहे. राईट. लाईफमध्ये अनेकदा चॉईसेस आपल्याला समोर येतात, आणि फ्रीडम कशाला म्हणतात, तर माझ्यासमोर 10 चॉईसेस आहेत वर्सेस माझ्यासमोर एकच चॉईस आहे. सो ज्याच्याकडे 10 चॉईसेस आहेत त्याच्याकडे जास्त फ्रीडम. सो तुम्ही लवकर गुंतवणूक सुरू केली की तुमच्याकडे जास्ती पैसा येतो, आणि जास्ती पैसा ज्याच्याकडे त्याच्याकडे जास्त चॉईसेस येतात. कशाचे चॉईसेस? तुम्हाला जग फिरायचंय तर तुम्हाला तो चॉईस आहे, बिकॉज यू हॅव लॉट ऑफ मनी. जसं मी फिरतो, मी 100 दिवस वेकेशन घेतो. का बरं? कारण मी खूप लवकर गुंतवणूक सुरू केली. त्या गुंतवणुकीमध्ये मी कन्सिस्टंट राहिलो आणि मला चांगला परतावा मिळाला. सो आय कॅन ट्रॅव्हल अक्रॉस दी वर्ल्ड. ट्रॅव्हल करायचं, अपस्किल करायचंय मला, माझ्या जॉब्समध्ये किंवा बिझनेसमध्ये अपस्किल करायचे, नवीन काही कोर्सेस करायचे, एखाद्या मेंटॉरिंग प्रोग्रामला मला जॉईन करायचे जिथे पैसे लागणार आहेत. अर्ली इन्व्हेस्टमेंट केली, माझ्याकडे पैसा साठलेला आहे, मी अपस्किलिंग इझिली करू शकतो. फॅमिलीला टाइम देऊ शकतो. खूप वेळा असं होतं की पैसे कमवण्याच्या गर्ततेत आणि त्याच्यामुळे झालेल्या स्ट्रेसमध्ये माणूस हा कायम काम करत राहतो आणि फॅमिलीला टाइम देत नाही. आपण हे सगळं कशासाठी करतोय? की स्वतःला आणि आपल्या फॅमिलीला चांगल्यात चांगलं आयुष्य आपल्याला देता यावं. बरोबर. तर हा जो काही बॅलन्स आहे लाईफ मधला, हा आपल्याला साधता येतो जर आपण लवकर सुरुवात केली तर. छोटे मंथली कॉन्ट्रीब्युशन्स जरी असले पण सुरुवात लवकर झाली तर खूप मोठा फंड आपण तयार करू शकतो, हे लक्षात घ्या. ज्या लोकांना फायनान्शियल लिटरसी त्यांची इम्प्रूव्ह करायची आहे, कन्सिस्टंटली सातत्याने काहीतरी त्यांना शिकायचं आहे, ऑनगोईंग एज्युकेशनवर तुमचा विश्वास आहे, अशा लोकांनी फिन्नास अकॅडमीची वेटलिस्ट जॉईन करावी. अनफॉर्च्युनेटली सध्या मी मेंबरशिप बंद केली आहे 1 नोव्हेंबर पासून. नवीन मेंबर्स मी घेत नाहीये, पण वेटलिस्ट तुम्ही जॉईन करू शकता. सो एक गुगल फॉर्म भरायचा आहे, जो मी डिस्क्रिप्शन मध्ये देणार आहे. तिथे तुम्ही तुमचं सगळं डिटेल पाठवा. मी निश्चितच पुढच्या वेळेस जेव्हा काही महिन्यांनी मेंबरशिप ओपन करीन त्यावेळेस तुम्हाला मी प्राधान्य देणार आहे जॉईन करण्यासाठी. ऑलरेडी बरेच लोक फाउंडर मेंबर झालेले आहेत त्या कम्युनिटीमध्ये, आणि वीकली आमचं एज्युकेशन सुरू झालेलं आहे ऑलरेडी. सो लेट अस होप मोर मेंबर्स जॉईन इन नेक्स्ट टाइम. एक साधा ऍक्शन प्लॅन या व्हिडिओमधनं जर आज तुम्ही काही घरी घेऊन जाणार असाल, काही शिकणार असाल, काही बोध घेणार असाल, तर ते हे आहे की आत्ताच एक छोटीशी SIP सुरू करा. फुल नाही तर फुलाची पाकळी म्हणतो आपण. 500 रुपये असेल, 1000 रुपये असेल, जे काही तुम्हाला योग्य वाटतं ती सुरू करा. आणि अशा पद्धतीने त्याची सिस्टीम लावा की तुमच्या महिन्याचा पगार जेव्हा तुमच्या अकाउंटमध्ये येतो, किंवा तुम्ही बिझनेसमध्ये असाल तर महिन्याच्या सुरुवातीला जेव्हा तुमच्याकडे सगळा इन्कम जमा होतो मार्केटमधनं, त्याच्या 2-4-6 दिवसामध्ये ते पैसे आपल्या अकाउंटमधनं कट होतील. अशा पद्धतीने ठेवा. सो 5 तारखेला तुमची सॅलरी येते तर 10 तारीख चूज करा. म्हणजे पे युअर सेल्फ फर्स्ट हा जो रूल आहे की पहिले मी गुंतवणुकीला प्राधान्य देणार, ते पटकन पैसे बाजूला पडतील आणि इन्व्हेस्ट होऊन जातील. कॅश फ्लो तुमचा व्यवस्थित राहील. बाकी कामांसाठी तुम्हाला अंदाज येईल की माझ्याकडे आता किती पैसे उरलेत आणि ते मी कसे वापरू. राईट. SIP वापरणं सोपं आहे.
ऑटो डेबिट असतं, त्यामुळे आपलं विल पॉवर त्याच्यावर आपल्याला अवलंबून राहायची गरज नाही. दोन मोठ्या गोष्टी आहेत ज्या नेहमी कायम आपल्याला धोका देतात. एक म्हणजे आपला स्वतःचा मेंदू म्हणजे मेमरी आणि विल पॉवर. ह्यावर अवलंबून राहिलं की आपले कुठलंच काम होत नाही. स्वतः अनुभव घेऊन बघा. सिस्टीम ज्यांनी लावलेली आहे त्याची सगळी कामं होतात. सो मोठे मोठे धंदेवाईक हे सिस्टीम लावतात. ते मेमरीवर अवलंबून राहत नाही, ते विल पॉवरवर अवलंबून राहत नाही. सो SIP सगळ्यात सोपं. मी नेहमी सांगतो सगळ्यात सेफ इन्व्हेस्टमेंट आहे. 3 रेग्युलेटर आहेत. ऑटोमॅटिक होतं. आपल्याला कुठलेच हे लावायला नाही लागत विल पॉवर की येस नक्की मी इन्व्हेस्ट करीन वगैरे काहीच नाही. लावून दिलं की संपलं. दुसरी स्टेप काय तर दरवर्षी ही SIP वाढवा. त्याची रक्कम 10%, 20% जे काय. सो तुमचं जे काही वार्षिक अप्रेझल होतं त्याच्या दरम्यान हे SIP अपग्रेड करण्याची किंवा स्टेपअप करण्याची प्रणाली एक सेट करून टाका. मी माझ्या लाईफमध्ये हे वापरलेलं. जेव्हा मी जॉब करायचो तेव्हा मी ऑक्टोबर महिन्यात आमचं अप्रेझल्स असायचे. आय वॉज इन अ जर्मन कंपनी. तर मी सप्टेंबरमध्येच SIP स्टेपअप करून टाकायचो. कारण सिंपल आहे. मला हे माहिती असायचं की माझी इन्क्रिमेंट किती होणार आहे. साधारण अंदाज असतो प्रत्येक माणसाला. कारण वर्षभर काय दिवे लावले ते आपल्याला माहिती असतं. तर काय तुमची 10%, 5%, 15% इन्क्रिमेंट होणार आहे त्याचा अंदाज घेऊन आधीच ती SIP आदल्या महिन्यात स्टेपअप करा. म्हणजे तो पैसा तुम्हाला दिसणारच नाही. तो गुंतवणुकीच्या कामी जाईल आणि उरलेल्या पैशातनं आपल्याला आपलं खर्च जे काही आहे लाईफस्टाईल ती चालवता येईल. हे सूत्र फॉलो करणं अत्यंत आवश्यक आहे. सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे आज इमोशनल कंट्रोल लोकांचा ढळत चाललाय. साधा ATM मध्ये एखादा माणूस गेला आणि त्याला 2 मिनिटं एक्स्ट्रा लागली तर आपला इथं जीव खालीवर होतो आणि आपला पेशन्स ढळतो. हे आजचं युग आहे. पूर्वी लोक ते तांब्याचं टोकन द्यायचे, पितळ्याचं टोकन बँकेमध्ये ते घेऊन तासनतास बसून राहायचे. आज ही परिस्थिती आहे. त्यामुळे स्वतःच्या भावनांचं व्यवस्थापन करायला शिका. कारण मार्केटच्या ज्या सातत्याने बातम्या येतात त्याच्यामध्ये आपल्या मनामध्ये ज्या भावना येतात प्रामुख्याने फिअर आणि ग्रीडच्या, ह्यांनी आपलं सगळं कंपाऊंडिंगचं गणित बिघडत असतं. मार्केट वर गेलं धडाधड धडाधड की त्याच्या मागे पळणे किंवा मार्केट खाली गेलं तर पॅनिक सेल करणं हे खूप कॉमन बिहेवियर झालेलं आहे इन्व्हेस्टर्सचं. आणि ते प्रमुख कारण आहे की लोक भारतात इन्व्हेस्टेड राहत नाहीत. एव्हरेज टाइम फॉर विच इंडियन इन्व्हेस्टर स्टेज इन्व्हेस्टेड इज जस्ट 2.5 years. सो ते होऊ देऊ नका. स्वतःच्या भावनांना आवर घाला. ग्रीड आणि फिअर मधनं निर्णय घेऊ नका. रॅशनल थिंकिंग मॅनेज करायचा प्रयत्न करा आणि एक प्लॅन बनवा सातत्याने गुंतवणूक करण्याचा, जेणेकरून तुमची गडबड होणार नाही. आता आपण जसं बघतोय आता सगळेजण सोन्याच्या मागे लागले. बट यू नेव्हर नो व्हॉट इज द राईट टाइम. सोन्यामध्ये गुंतवलं पाहिजे का? येस, निश्चितच गुंतवलं पाहिजे. पण टप्प्याटप्प्याने तिथं पण SIP करता येते. सो SIP ह्याच्यातनं आपल्याला SIPच्या माध्यमातून आपण हे शिकू शकतो की ग्रीड आणि फिअरच्या पलीकडे जाऊन आपली गुंतवणूक योग्य पद्धतीने सातत्याने होते. मी एक सेल्फ चॅलेंज तुम्हाला घ्यायला सांगणार आहे सर ते शेवटी. ते म्हणजे तुमचं एक इन्व्हेस्टमेंट अकाउंट ओपन करा. माझ्याबरोबर फिंदास बरोबर जर तुम्हाला इन्व्हेस्टमेंट अकाउंट ओपन करायचं असेल त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन मध्ये देतोय. तिथे जा, त्या लिंकवरनं तुमचं अकाउंट ओपन करा. तुमची पहिली SIP चालू करा. अगदी 500, 1000, 5000 जी काही तुमची इच्छा असेल त्याप्रमाणे ती SIP सुरू करा. मी पर्सनली तुम्हाला मदत करीन. कुठला फंड सिलेक्ट करायचा, तो का सिलेक्ट करायचा, हे सगळं करण्यासाठी मी पर्सनली तुम्हाला मदत करणार आहे. बट ही कृती करणं फार आवश्यक आहे. नुसतंच नॉलेज घेऊन उपयोग नाही. वी नीड टू टेक ऍक्शन ऑन दॅट. सो ही पहिली ऍक्शन आपल्याला घ्यायची. हे चॅलेंज मी तुम्हाला देतोय. बघूयात कोण कोण हे चॅलेंज स्वीकारतं. खाली कॉमेंट करा. एक पर्सनल गोल, कुठला तरी गोल द्या. जर तुम्ही कमी वयात असाल 20-25 मध्ये तर तुम्ही मुलांच्या शिक्षणाचा गोल घेऊ शकता किंवा स्वतःच्या रिटायरमेंटचा गोल घेऊ शकता. टिपिकली असा गोल घ्या जो लॉंग टर्म असेल, म्हणजे 10 वर्षानंतर येणारा असेल. आणि खाली ते रक्कम लिहा. समजा तुम्ही रिटायरमेंटचा गोल घेतला आणि आजपासून 25 वर्षांनी तुमची रिटायरमेंट आहे, म्हणजे 2050 साली मी रिटायर होणार आहे, त्या दिवशी माझ्या खिशात 5 कोटी रुपये पाहिजेत. अशा प्रकारची कॉमेंट मला तिथे अपेक्षित आहे तुमच्या गोल संदर्भात. सो एक गोल मिनिमम तुम्ही सिलेक्ट करा आणि ते कॉमेंटमध्ये टाका. ही पुढची ऍक्शन तुम्हाला घ्यायची. आणि तिसरी महत्वाची ऍक्शन, हा व्हिडिओ अशा तुमच्या एका मित्राबरोबर किंवा मैत्रिणीबरोबर शेअर करा ज्याच्याबरोबर तुम्हाला श्रीमंत व्हायला आवडेल. आणि तुम्ही जेव्हा श्रीमंत व्हाल आणि तो तुमचा मित्र किंवा मैत्रीण ती पण श्रीमंत होईल, त्यावेळेस तुम्हाला त्यांच्याबरोबर लाईफ एन्जॉय करायला आवडेल. असा तुमचा जीवाभावाचा जो कोणी सखा आहे त्याच्याबरोबर हा व्हिडिओ निश्चित शेअर करा.
जेणेकरून ह्या सगळ्यातलं नॉलेज तो देखील वापरेल आणि तोही तुमच्याबरोबर श्रीमंत होईल. देर इज नो रॉकेट सायन्स इन बिकमिंग रिच. 2 गोष्टी आहेत. अर्ली स्टार्ट करा आणि डिसिप्लिन ठेवा सातत्याने गुंतवणूक करण्याचं. ह्यानी आपल्याला लाईफमध्ये फ्रीडम मिळतो. पहिले फायनान्शियल फ्रीडम मिळतो म्हणजे भरपूर पैसा येतो आणि भरपूर पैसा आला की टाइम फ्रीडम मिळतो. सो आज तुम्ही एक छोटासा निर्णय घेतला की मी लवकर सुरुवात करीन, तर पुढच्या 10, 15, 20 वर्षामध्ये हा निर्णय प्रचंड प्रमाणात मल्टिप्लाय होईल, तुमची मोठी वेल्थ क्रिएट होईल. राईट. सो युट्यूबवर जे लोक हा व्हिडिओ बघतायत प्लीज सबस्क्राईब करा मला. हा व्हिडिओ तुमच्या मित्रमंडळींबरोबर शेअर करा. फेसबुकवर जे लोक बघतायत त्यांनी मला फॉलो करा आणि फिंदास अकॅडमीची वेट लिस्ट जॉईन करा. खूप मोठ्या प्रमाणावर तिथे मी फायनान्शियल लिटरसीवरती काम करतोय. खूप मोठ्या प्रमाणावर नॉलेज तिथे मी शेअर करतोय. त्यामुळे त्याचा प्रत्येकाने लाभ घ्यावा अशी माझी इच्छा आहे. त्या लोकांना फिंदास बरोबर त्यांची गुंतवणूक सुरू करायची आहे. लिंक देतोय. तुमचं इन्व्हेस्टमेंट अकाउंट ओपन करा आणि त्या लिंक बरोबर मी नंबर पण देतोय माझ्या ऑफिसचा. सो काही त्या लिंक मध्ये तुम्हाला अडचण आली, कळलं नाही, तर माझ्या ऑफिसला संपर्क साधा आणि मी तुमची मदत करणार आहे पर्सनली टू ग्रो युअर वेल्थ. सो थँक्यू. ज्या लोकांनी हा व्हिडिओ इथपर्यंत बघितलाय खूप खूप धन्यवाद. पुन्हा भेटूयात अशाच एका व्हिडिओमध्ये ऑन दी करंट सिरीज लॉज ऑफ कंपाऊंडिंग. बाय बाय. थँक्यू. हॅव अन अबंडंट लाईफ.